पोलीस भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या दिवसामध्ये 15,000 जागांसाठी पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे। आणि त्याचबरोबर जे पोलीस भरती संदर्भात जे अपडेट सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि पोलीस भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे, पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे। तर मेन आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि पोलीस भरतीबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आणि सध्याच्या कंडिशनला जर तुम्ही पाहिलं असेल तर सोशल मीडियावर जे भरपूर असे काही वारे या ठिकाणी वाळतात की बा पोलीस भरती निघाली, फॉर्म भरणे सुद्धा चालू झाले, हे काही तुम्ही या ठिकाणी ऐकलं असेल मोठमोठ्या युट्यूबरच्या बारेमध्ये। तर भरपूर विद्यार्थी या ठिकाणी जे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट एकच होते की सर खरंच निघाली आहे का या ठिकाणी पोलीस भरती। तर सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। 9वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच ह्या 2-3 दिवसाच्या अंदर जर आपण पाहिलं तर बरेच काही युट्यूबर सुद्धा या ठिकाणी सांगत होते की पोलीस भरती निघाली आहे, फॉर्म भरणे सुद्धा चालू झाले। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो बनावट वेबसाईट सुद्धा या ठिकाणी आली होती, एक लक्षात ठेवा। कारण की आपण क्रोम ब्राउझरमध्ये जर आपण केलो तर सेम महाराष्ट्र पोलीस भरती सारखीच त्यांना पोर्टल त्यांनी त्या ठिकाणी अधिकृत वेबसाईट त्यांनी बनवली होती, फर्जीवाडी वेबसाईट त्यांनी त्या ठिकाणी बनवली होती। आणि त्यावर जे या ठिकाणी संपूर्ण तारीख दाखवत जात आहे, जसं या ठिकाणी अर्ज भरण्याची उरलेली तारीख, त्याचबरोबर 36 दिवस 7 तास 6 मिनिट 52 सेकंड हे सर्व माहिती त्यावर दाखवली जात आहे। त्याचबरोबर 7 ऑक्टोबर पासून फॉर्म भरणे चालू होत आहे। 7 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख असणार आहे। 7 नोव्हेंबर 2025 मध्ये ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। हे काही वेबसाईट या ठिकाणी बनावट वेबसाईट जे फ्रॉड लोकांनी या ठिकाणी बनवली होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचं जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर जणांनी प्रचार त्या ठिकाणी केला होता की खरंच भरती निघाली आहे। याच्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल की भरपूर जणांनी त्या ठिकाणी त्यावर सांगितलं, पेपरात सुद्धा माहिती आली की बाबा फॉर्म भरणे चालू झाले आहे। त्याचबरोबर बऱ्याच काही युट्यूब चॅनलवर सुद्धा ही माहिती या ठिकाणी प्रकाशित करण्यात आली होती, एक लक्षात ठेवा। आणि त्यातच मी डायरेक्ट तुम्हाला सांगितलं होतं की अजून पोलीस भरती निघाली नाही आहे, हे सरासरी या ठिकाणी फ्रॉड आहे। मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं होतं, इथून 3-4 दिवसच्या व्हिडिओमध्ये पहा किंवा काल परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा, मी डायरेक्ट त्यामध्ये सांगितलं होतं। जेव्हा ही वेबसाईट या ठिकाणी चालू होती, भरपूर विद्यार्थी या वेबसाईटवर जेव्हा व्हिजिट या ठिकाणी करत होते, त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की सध्या अजून काही या ठिकाणी जाहिरात आली नाही आहे, काही अजून फॉर्म भरण्याची तारीख आली नाही आहे। तेव्हापासून मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आलो होतो, एक लक्षात ठेवा। तर ही जी वेबसाईट आहे हे बनावटी वेबसाईट आहे, फर्जीवाडी ही वेबसाईट आहे, एक लक्षात ठेवा। कारण की तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्क्रीनवर हे अपडेट, बनावट पोलीस भरतीचा पोर्टलचा पर्दाफाश, उमेदवारांनी कोणतीही माहिती भरू नये, महा-आय-टीचे स्पष्टीकरण, पुणे सायबर सेलकडून महा-आय-टी नावावर सुरू असलेल्या बनावट वेबसाईटची चौकशी। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाई आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट महाराष्ट्र राज्य पोलीस भरती पोर्टल, फेक महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट पोर्टल उघडकीस आले आहे। ज्या पोर्टलची लिंक अशी आहे, सध्या चर्चेत आहे। हे पोर्टल पोलीस भरती प्रक्रिया 2024-25 साठी अर्ज स्वीकारत असल्याचा दावा करत होते, मात्र आमच्या पडताळणीमध्ये ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले। या बनावट पोर्टलमुळे अनेक इच्छुक आणि तयारी करणारे उमेदवार संभ्रमात पडले होते। मात्र सत्य बाहेर या ठिकाणी आणण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने थेट महा-आय-टी आणि पुणे सायबर सेलची संपर्क साधून याबाबतची माहिती घेतली, ज्यात धक्कादायक खुलासे झाले आहेत। ही जी या ठिकाणी आहे तर बनावट वेबसाईट या ठिकाणी होती, तर पहा सेलचा इशारा, तर आम्ही या बनावट पोर्टलची नोंद घेतली आहे आणि यामागे कोण आहे याचा तपास सुरू करण्यास आला आहे। ही एक प्रकारची फिशिंग किंवा माहिती शोधण्याचा प्रयत्न करू असू शकतो। उमेदवारांनी अशी ठिकाणी वैयक्तिक माहिती, आधार क्रमांक किंवा बँक डिटेल भरू नये, माहिती दिल्यास आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे। केवळ अधिकृत सरकारी वेबसाईट आणि पोलीस विभागाच्या सूचनांवर विश्वास ठेवावा, हे काही माहिती दिली। त्याचबरोबर महा-आय-टी यांचा स्पष्ट नकार आहे। सदर पोर्टल टेस्ट MSP
MHITGovernment.in हे आमचे नाही आणि हे पूर्णपणे बनावट आहे। महाराष्ट्र राज्य पोलीस भरती प्रक्रिया सुरू करावी असा कोणताच प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही। सर्व उमेदवारांनी अशी कोणते बनावट माहितीवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत सूचनांची प्रतीक्षा करावी। नेहमीप्रमाणे पोलीस भरती प्रक्रिया ही MHIT कडूनच राबवली जाते, परंतु सध्या तरी कोणताच अधिकृत प्रस्ताव आलेला नाहीये आणि टेस्टिंग स्वरूपात पोलीस भरतीचे कोणतेही पोर्टलवर आमच्याकडून काम सुरू करण्यात आलेली नाहीये। तर हे MHIT वेबसाईटने या ठिकाणी सांगितलं आणि त्याचबरोबर निष्कर्ष आणि उमेदवारांना आवाहन देण्यात आले की या बनावट पोर्टलच्या माध्यमातून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना फसवण्याचा डाव उघड झाला आहे। सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येते की त्यांनी केवळ महाराष्ट्र पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाईट आणि नामवंत वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरच विश्वास ठेवा। MHIT आणि पुणे सायबर सेलने दिलेल्या माहितीनुसार सध्या पोलीस भरती 2024-25 सुरू झालेली नाही आहे। या बनावट पोर्टल पासून दूर राहून कोणत्याही प्रकारची माहिती भरू नये आणि फसवणूक झाल्यास त्वरित सायबर सेलकडे तक्रार नोंदवावी अशी काही माहिती या ठिकाणी पेपरमध्ये आली, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर हे पोर्टल या ठिकाणी जे स्वतःवरून जे फ्रॉड करणारे आहेत त्यांनी या ठिकाणी बनवले आहे, एक लक्षात ठेवा। तर ह्या वेबसाईटवर फ्रॉड सुद्धा होऊ शकतो। जर समजा आपण त्या ठिकाणी आधार क्रमांक टाकला किंवा आपण त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकला, कारण की या ठिकाणी तुम्ही बघू शकता युजर नेम, ईमेल ID त्यांनी मागितलं होतं, पासवर्ड त्या ठिकाणी मागितलं होतं, एक लक्षात ठेवा। तर ही फ्रॉड वेबसाईट या ठिकाणी आली होती, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, ज्याचा भरपूर जणांनी प्रचार केला होता, पण मी त्या ठिकाणी डायरेक्ट जे विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट मी तुम्हाला सांगितलं होतं की हे फेक आहे, सरासरी फेक आहे। तर ते जे विद्यार्थी मित्रांनो 100% आपल्या या ठिकाणी खरी ठरलं, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे की नाही निघणार आहे। तर मी तुम्हाला सांगतो पोलीस भरती निघणार आहे, पण थोडाफार टाइम या ठिकाणी आपल्याला लागणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर सध्याच्या कंडिशनला कोणत्याही अफवावर आपल्याला या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाही। आपले प्रॅक्टिस आपण चालू द्या, आपला अभ्यास चालू द्या, आपला ग्राउंड या ठिकाणी तुम्ही चालू द्या, फिजिकल आपलं चालू द्या। तर पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे तर मी तुम्हाला आता सांगून देतो। सध्याच्या कंडिशनला जर पाहिलं आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सध्याची जी कंडिशन आहे, पहिली गोष्ट महापूर आला आहे, त्यामध्ये जे पूरग्रस्त लोक या ठिकाणी जे भरपूर काही या ठिकाणी घरं काही उद्ध्वस्त या ठिकाणी झालेले आहे, घरं सुद्धा वाहून गेले आहे, काही जणांचे शेतं या ठिकाणी वाहून गेले, शेतकरी या ठिकाणी अडचणीत आहे, हे सुद्धा काही मोठे मुद्दे आहे। त्याचबरोबर जे शेतकऱ्यांची कर्जमाफी हा सुद्धा एक मोठा मुद्दा आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा पुढे चालू आहे, एक लक्षात ठेवा। डिसेंबर महिन्यामध्ये ज्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका झालं आणि त्याचबरोबर एकीकडे शेतकरी या ठिकाणी अडचणीमध्ये या ठिकाणी सापडलेला आहे आणि हे काही या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो मोठे मुद्दे या ठिकाणी आणि त्याचबरोबर आरक्षणचे सुद्धा काही मुद्दे या ठिकाणी तापत आहे आणि सध्याच्या कंडिशनला जर पाहिलं तर सोमवार आचारसंहिता सुद्धा आहे। तर ह्या काही गोष्टी ज्या भेडसावत आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर येणाऱ्या दिवसामध्ये जर आपण सध्याच्या कंडिशनला जर पाहिला तर पोलीस भरती सध्या निघणार नाही, कारण की सोमवार जे आचारसंहिता लागणार आहे, एक लक्षात ठेवा। कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका ह्यावाल्या तर डिसेंबर महिन्यामध्ये निवडणुका आहे आणि ह्या निवडणुका झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पोलीस भरती पाहायला भेटणार आहे। जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत पोलीस भरतीचे फॉर्म भरणे चालू होण्याची शक्यता आहे, एक लक्षात ठेवा। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा आणि ग्राउंड जवळपास फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यापर्यंत सुद्धा या ठिकाणी जाण्याची दाट शक्यता आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर पोलीस भरतीमध्ये आपण ग्राउंडचा तर पोलीस भरतीमध्ये सर्वात अगोदर आपला काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे, ज्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी जे पोलीस शिपाईचं पद आहे, पोलीस बॅट्समॅन आहे, पोलीस कारागृह आहे, तर या पदामध्ये 1600 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, गोळाफेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड पुरुष उमेदवारांसाठी। महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे, त्याचबरोबर 20 मार्कासाठी आणि 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी, गोळाफेक आहे या ठिकाणी 15 मार्कासाठी, 50 मार्काचा या ठिकाणी ग्राउंड महिला उमेदवारांचं होणार आहे। आणि जे चालकचं पद आहे, चालक पदामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग 30 मार्कासाठी, गोळाफेक आहे 20 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड आहे। आणि महिला उमेदवारांसाठी चालकमध्ये 800 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी, गोळाफेक आहे 20 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड आहे। आणि SRPF मध्ये जे ग्राउंड आहे 5 किलोमीटर रनिंग 25 मिनिटांमध्ये मारली तर 50 मार्क, गोळाफेक 25 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 25 मार्कासाठी, अशा प्रकारे 100 मार्काचा ग्राउंड असणार आहे। आणि त्याचबरोबर उंचीचा जर विचार केला तर 165 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते, महिला उमेदवारांसाठी 155 सेंटीमीटर, 779 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। जे बॅट्समॅनचं पद आहे, बॅट्समॅन पदामध्ये उंची कमी लागते, खूप कमी लागते। आणि SRPFचं पद आहे 168 सेंटीमीटर उंची लागते पुरुष उमेदवारांसाठी, 779 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि हे सर्व ग्राउंड झाल्यानंतर आपला पेपर आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, करंट अफेअरचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न आणि मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर असणार आहे। 1.5 घंटेचा टाइम पेपरसाठी भेटणार आहे आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही। अशी संपूर्ण निवड प्रक्रिया जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली पोलीस भरती येणार आहे। आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, खरी सत्य माहिती, खरी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत राहणार आहे। आजच्या व्हिडिओत थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।